Class. Today we will see medical surgical nursing subject. In that subject we will study cardiovascular disorders. In that topic we will see Buerger disease. The Buerger disease काय असतो तो बघूयात. म्हणजे डेफिनेशन काय. Buerger disease is a type of the vasculitis in which there is an inflammation of the arteries and veins of the hands and feet. Buerger disease is also called as thromboangiitis obliterans. तर बर्गर डिसीजमध्ये काय होतं, जे काही आर्टरीज आणि व्हेन्स आहेत हँड आणि फीटचे त्यांच्यामध्ये आपल्याला इन्फ्लॅमेशन झालेलं दिसतं. आणि बर्गर डिसीजला अजून एक कुठलं नाव आहे, थ्रोम्बोएंजायटिस ऑब्लिटरन्स. तर ह्याचे कॉजेस काय आहेत बर्गर डिसीजचे? स्मोकिंग अँड यूज ऑफ द चिविंग टोबॅको. स्मोकिंग किंवा निकोटीन असलेले पदार्थ चिविंग केल्यामुळे पण बर्गर डिसीज होतो. The inflammation and development of the clots in arteries and veins of the hands and feet are characteristics of the Buerger disease. इन्फ्लॅमेशन कशाचं होतं? आर्टरीज आणि व्हेनच्या. आणि क्लॉट्स तयार होतात, डेव्हलप होतात. क्लॉट कशामध्ये? आर्टरीज आणि व्हेनमध्ये. कशाच्या? हँड आणि फीटच्या. कॅरेक्टरिस्टिक ऑफ Buerger disease. Buerger disease occur most often in a young adult man who heavily cigarette smoker. Buerger disease हा मोस्टली कॉमनली कोणत्या पेशंटमध्ये दिसायला भेटतो आपल्याला? कोणत्या पेशंटमध्ये दिसून येतो? जे कोणी हेवीली सिगरेट स्मोकिंग करणारे पेशंट असतील त्यांच्यामध्ये. त्याची पॅथोफिजिओलॉजी कशी आहे? हेल्दी आर्टरीज अँड व्हेन्स आर क्रिटिकली टू सप्लाइंग व्हायटल ऑक्सिजन अँड न्यूट्रियन्स टू सेल अँड टिश्यू अँड रिमूव्हिंग द वेस्ट प्रोडक्ट. जे हेल्दी आर्टरीज आणि व्हेन्स आहेत त्या काय करतात? आपल्याला ऑक्सिजन आणि न्यूट्रियंट्स प्रोव्हाइड करतात. कशाला? सेलला आणि टिश्यूला. आणि त्यांच्याकडून काय कलेक्ट करतात? वेस्ट प्रोडक्ट. दिस सर्क्युलेशन इज अ की टू द हेल्थ ऑफ द सेल अँड सेल ऑफ द हँड अँड फीट. हे जे सर्क्युलेशन हे आपल्या हेल्थचं की पार्ट आहे. कशामध्ये? सेल आणि टिश्यूमध्ये. कशाचे? हाताच्या आणि पायाच्या. बर्गर डिसीज इंटरफेअर्स विथ द Buerger disease is interferes with the circulation leading to ischemia of cell and tissue. Buerger diseaseमध्ये काय होतं? इस्चेमिया होतो. म्हणजेच इस्चेमिया म्हणजे काय? लॉस ऑफ द ऑक्सिजन प्रोव्हाइडिंग टू द टार्गेट ऑर्गन. इस्चेमिया कसं होतो? सेल आणि टिश्यूमध्ये. इस्चेमिया सेल आर अनेबल टू रिप्रोड्यूस नॉर्मली, रिकवरी इफेक्टिवली फ्रॉम इंजुरी अँड फाईट इन्फेक्शन. नेक्स्ट ट्रीटमेंट ऑफ Buerger डिसीज. ट्रीटमेंट कशी करायची? याच्यामध्ये पेशंटला स्मोकिंग क्वाईट करायला लावायची, लो कोलेस्ट्रॉल डाएट प्रोव्हाइड करायचं, लो साल्ट डाएट प्रोव्हाइड करायचं, फिजिकल एक्सरसाइजला स्टिम्युलेट करायचं, वेट मॅनेजमेंट करायचं आणि सर्जरीमध्ये सिम्पॅथोटोमी करायची. याच्यामध्ये काय करतो आपण? चिप ट्रान्सेक्शन ऑफ द नर्व्स अँड गँग्लिया करतो. हे आहे ट्रीटमेंट. त्याच्यानंतर कॉम्प्लिकेशन्स काय आहेत? लेग ब्लड क्लॉट्स दिसतात आपल्याला, लॉकलर लेग आर्टरीज, फिंगर अल्सर, टो गँग्रीन, फूट गँग्रीन बघायला भेटतो पेशंटमध्ये. हे ज्याचे कॉम्प्लिकेशन्स आहेत Buerger डिसीज. नर्सिंग मॅनेजमेंटमध्ये काय करणार आपण? असेसमेंट करायचं आणि मॉनिटरिंग करायचं. अँटीकोॲग्युलंट थेरपी जी प्रोव्हाइड करतात त्याचं पेशंटला कम्फर्ट प्रोव्हाइड करायचं. इलेस्टिक कंप्रेशन स्टॉकिंग्स आहेत ते अप्लाय करायचे. पोझिशनिंग द बॉडी अँड एन्करेजिंग द एक्सरसाइज. आयडेंटिफाईंग द रिस्क फॅक्टर प्रिडिस्पोजिंग टू द DVT. DVT म्हणजे काय? डीप वेन थ्रोम्बोसिस. इम्प्लिमेंट ऑर्डर प्रोफायलॅटिक रिजिमेन नॉन फार्माकोलॉजिकल अँड फार्माकोलॉजिकली. म्हणजे जे काही ट्रीटमेंट आहे फार्माकोलॉजिकल आणि नॉन फार्माकोलॉजिकल ती सगळी इम्प्लिमेंट करायची पेशंटवरती. असिस्ट ऑल ऑफ द पेशंट एक्स्ट्रीमिटीज ऑन रेग्युलर बेसिस. ॲम्ब्युलेट करायचं पेशंटला रेग्युलरली. लेग एक्सरसाइज ॲक्टिव्ह करायची. मॉनिटर करायचं
लो ग्रेड फीवर टू डिटेक्ट लो ग्रेड फीवर कशासाठी मॉनिटर करायचा, थ्रोम्बोफ्लेबायटिससाठी एन्करेज करायचे पेशंटला फ्लुइड इंटेक घेण्यासाठी. आणि कशाचा यूज करायला सांगायचा, नी गॅच ऑर पिलो अंडर द नीज. नर्सिंग डायग्नोसिस काय येणार यामध्ये, ॲक्यूट पेन रिलेटेड टू व्हेनस कंजेशन, इम्पेअर्ड व्हेनस रिटर्न अँड इन्फ्लामेशन. इनइफेक्टिव्ह हेल्थ मेंटेनन्स रिलेटेड टू लॅक ऑफ द नॉलेज अबाउट डिसऑर्डर अँड इट्स ट्रीटमेंट. थर्ड आहे रिस्क फॉर पेड स्किन इंटिग्रिटी रिलेटेड टू पेरिफेरल टिश्यू परफ्युजन. रिस्क फॉर पोटेन्शियल ब्लिडिंग रिलेटेड टू अँटीकोॲगुलंट थेरपी. तर हे सगळं होतं ब्युरेगर्स डिसीज. थँक्यू.